तटाकावर जगदुद्धारा कारणे। तैसेची हे योगेश्वर साई महान शिर्डीची पुण्याई। जगदुद्धाराची ये पायी गोदे ठाई अवतरले। परीस लोहादे कनकस्थिती तया परिसा संता उपमिती। संतांची परी अलौकिक कृती निज रूप देती भक्ता ते। सांडूनिया भेदभाव स्थिरचर अवघे ब्रह्मस्वभाव। आपणासी हे विश्वविभव अखंड वैभव ब्रह्माचे। ऐसे अखिल विश्व जेव्हा मीच मी हे प्रबोधेल तेव्हा। मग त्या सुखाचा काय सुहावा परम सद्भावा पावेल। ऐसे मी पण जेव्हा पावावे वैरते करावे कोणासवे। किमर्थ वा कवनासी भ्यावे अन्य ठावे जव नाही। दामाजी जैसे मंगळवेढी समर्थ रामदास सज्जनगडी। नृसिंह सरस्वती जैसे वाडी तैसेची शिर्डी साईनाथ। परम दुर्घट आणि दुस्तर जिंकिला जयाने हा संसार। शांती जयाचा अलंकार मूर्त भांडार ज्ञानाचे। वैष्णवांचे हे माहेर घर उदारांचा हा उदार। परमार्थ करणाचा अवतार साराचे सार हा साई। प्रीती नाही नाशिवंती आत्मस्वरूपी रंगली वृत्ती। लक्ष एक परमप्राप्ती काय ते स्थिती वर्णावी। ऐहिकाचा न उत्कर्षापकर्ष आमुत्रिकाचा न हर्षामर्ष। अंतरंग निर्मल जैसा आदर्श वाचा वर्षत अमृत सदा। राजा रंक दरिद्री दीन जयाचे दृष्टी समसमान। स्वयं ठावान मानापमान भूती भगवान भरलेला। जनासवे बोले चाले पाही मुरळ्यांचे नाच चाळे। गज्जल गाणे ऐकता डोले रेसन हाले समाधी। अल्ला नामाची जया मुद्रा जग जागता जया ये निद्रा। जागे जगासी लागता तंद्रा शांत समुद्रा सम उदर। आश्रम निश्चय काही न कळे काही निश्चित कर्माना तळे। बहुधा बैसल्या ठाईचा नढळे व्यवहार सगळे जो जाणे। दरबाराचा बाह्य थाट गोष्टी सांगे 360। ऐसा जरी नित्याचा थाट मौनाची गाठ सोडीना। भिंतीस टेकून उभे असती सकाळ दुपारा फेरी फिरती। लेंडीवरी वा चावडीस जाती आत्मस्थिती अखंड। न जाणू कवण्या जन्मांतरी कवण्या प्रसंगी कवण्या अवसरी। केले म्या तप कैशिया परी घेतले पदरी साईने। हे काय म्हणावे तपाचे फळ तरी मी तो जन्माचा खळ। साईच स्वये दीनवत्सल कृपा ही निश्चळ तयाची। सिद्ध कोटीत जरी जनन साधका ऐसे तयाचे वर्तन। वृत्ती निरभिमान अतिलीन राखी मन सकळांचे। नाथाही जैसे पैठण ज्ञानदेवाही आळंदी जाण। तैसेची साईंनी शिर्डी स्थान महिमा संपन्न केले की। धन्य शिर्डीचे तृणपाषाण अनायासे जया अनुदिन। घडले बाबांचे चरणचुंबन पदरज धारण मस्तकी। शिर्डीच आम्हा पंढरपूर शिर्डीच जगन्नाथ द्वारका नगर। शिर्डीच गया काशी विश्वेश्वर रामेश्वर ही शिर्डीच। शिर्डीच आम्हा बद्रिकेदार शिर्डीच नाशिक त्र्यंबकेश्वर। शिर्डीच उज्जयिनी महाकाळेश्वर शिर्डीच महाबळेश्वर गोकर्ण। शिर्डीत साईचा समागम तोची आम्हा आगम निगम। तोची सकळ संसारोपशम अत्यंत सुगम परमार्थ। समर्थ साईंचे जे दर्शन तेणेची आम्हा योग साधन। करिता तयासी संभाषण
होय क्षालन पापाचे. तयांचे जे चरण संवाहन तेची आम्हा त्रिवेणी स्नान. तयांचे चरण तीर्थ सेवन तेची निर्मूलन वासनांचे. तयांचे जे आज्ञापन तेची आम्हा वेदवचन. तयांच्या उदी प्रसादाचे सेवन पुण्य पावन सर्वार्थी. साईची आम्हा परब्रह्म साईची आमुचा परमार्थ परम. साईची श्रीकृष्ण श्रीराम निजाराम श्री साई. साई स्वये द्वंद्वातीत कधी न उद्विग्न वा उल्लसित. सदैव निजस्वरूपी स्थित सदोदित सन्मात्र. शिरडी केवळ केंद्रस्थान क्षेत्र बाबांचे अतिविस्तीर्ण. पंजाब कलकत्ता हिंदुस्थान गुजरात दख्खन कानडा. शिरडीची साईची समाधी तीची अखिल संतांची मांदी. जेथील मार्ग क्रमिता प्रतिपदी तुटते ग्रंथी जीवाची. सार्थक जन्मा आलियाचे केवळ समाधी दर्शन साचे. मग सेवेसी जयांचे आयुष्य वेचे भाग्यतयांचे कायवानू. मशीद आणि वाडियावरी सुंदर निशाणांच्या हारी. फडकती उंच गगनोदरी पालवती करी भक्तासी. बाबा महंत प्रसिद्ध कीर्ती गावोगावी पसरली महती. कोणी तया सत्श्रद्धा नवसिती दर्शने निवती जन कोणी. कोणाचे कैसे हि मनोगत असो बुद्धी शुद्ध वा कुत्सित. दर्शन मात्रेची निवे चित्त जन विस्मित अंतरी. पंढरीत विठ्ठल रखुमाई यांच्या दर्शनी जी नवलाई. तेची विठ्ठल दर्शन देई बाबा साई शिर्डीत. कोणासी वाटल्या ही अतिशयोक्ती ऐकावी गवळी बुवांची उक्ती. जयासी दृढ विठ्ठलाची भक्ती संशय निवृत्ती होईल. पंढरीचे हे वारकरी जैसी वर्षासी पंढरीची फेरी तैसीची करती